महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रताप आता कमी होताना दिसत आहे। त्या अनुषंगाने जवळपास महाराष्ट्रामध्ये अंशतः काही ठिकाणी लॉकडाऊन कमी करण्यात आलेले आहे, तर काही ठिकाणी अद्यापही लॉकडाऊन सुरू आहे। सुमारे 15 महिन्यांपासून घरातच डांबल्या गेल्याने अनेक जण आपापल्या बाहेरगावी किंवा पर्यटनाला जाण्याचा सुद्धा बेत आखताना दिसत आहे। अनेकांची तुंबून पडलेली कामे सुद्धा सुरळीत बाहेरगावी जाणे हे नित्याचे झालेले आहे। नांदेड जिल्ह्यामधील श्री क्षेत्र माहूरगड येथे सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव आता बराच प्रमाणात कमी झालेला आहे। त्यामुळे माहूरमध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा हळूहळू वाढत आहे। यवतमाळ ते तुळजापूर रस्त्यावर असलेल्या धनोडा या गावापासून श्री क्षेत्र माहूर येथे जाण्यासाठी जो जुना रस्ता अतिशय खराब झाला होता, त्या रस्त्याचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे। हा रस्ता माहूरगड ते धनोडा असा जोडणारा जोडमार्ग आहे। या रस्त्याच्या एका ठिकाणी एका पुलाची निर्मिती सुद्धा सुरू आहे, परंतु हे कार्य करीत असताना दोन्ही बाजूस कुठेही सूचना फलक, धोका दर्शवणारी पट्टी अथवा बॅरिकेड्स या ठिकाणी आढळून आलेले नाहीत। मागील आठवड्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्या या ठिकाणी असेच पुलाचे बांधकाम निर्मिती सुरू असताना रात्री या खोल खड्ड्यात गाडी पडून 4 जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते। त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासकीय बांधकाम विभाग व ठेकेदारांनी याची दखल घेणे फार गरजेचे झाले आहे। संबंधित ठेकेदार हे अद्यापही झोपेत असल्याचे आढळून आलेले आहे। या बांधकामावर कुणाचे नियंत्रण आहे हे सुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्यापही स्पष्ट केलेले नाही। या ठिकाणी रस्त्याचे काम कुठे, कोणाचे आणि कसे सुरू आहे याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही, हे विशेष। त्यामुळे या पुलाच्या ठिकाणी धोकादायक पट्टी, बॅरिकेड्स किंवा खून दर्शविणाऱ्या पट्ट्या, जेणेकरून येथे संभावित अपघात हा टाळू शकतो असे करणे अगत्याचे झालेले आहे। विदर्भ न्यूज करिता श्री क्षेत्र माहूरगड येथून संजय घोगरे व अनवर खिच्ची यांचा हा वृत्तांत।